चांगलं वागलं तरच शत्रू आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचकच प्या, शत्रू नाही. माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन विका, शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू वाढली. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले 3 समाजाची पाळी आली तरी चाल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे, तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून, दळायला गेला दळणच इकलं, बायको पिठलं करून बसली तरी त्याची लोक वाट पाहत्या, काल गावात दिसले नाही. परत ऐका, हे वाक्य इंदुरीकरचे आहेत बरं का. हे कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. फक्त झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे आणि उठल्या उठल्या वाचायचे. हे इंदुरीकरचं कीर्तन. इंदुरीकर म्हणजे वाल्या कुळी आहे. वाल्या कुळी म्हणजे सगळ्यांच्या शिव्या खातो, गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. एक माणूस असा राहिला नाही त्याला मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं आणि गुन्हा एकच, खरं बोलतो. बस खरं बोलला का कार्यक्रम झालाच. चला माग घ्या, करंट लावून घ्या, मजा राहत नाही. चांगलं वागा तरच शत्रू आहे. तुम्हाला पटतंय का बा? तुम्ही गावात मंदिर बांधायला काढा, दुश्मन वाढले. मंदिर पाडा काढा, शत्रूच नाही. सगळे गज घेऊन येणार उकरा. चांगलं वागलं तर शत्रू आहे. मान्य मान्य मान्य. 2 शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातलेच. 2 भाऊकीतले. भाऊबंद भाऊबंद तर इतके नालायक आहे तुमचे माझे, असे खपाखप मेले पाहिजे, खपाखप. 1 जगलं नाही पाहिजे, कारण ते जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेले त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणा राम राम, आपली टोळी उचल रे मडक. आणि 3रं वाक्य निर्वास. आणि 3रं वाक्य, हे वाक्य फिटच करायचे. 3रं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. आपल्याला माणूस एखादा चांगला मानला, आपण बाजूला गेलो का त्यानं आपला कार्यक्रम केला. म्हणून महिला मंडळाच्या कीर्तनात पहिली गोष्ट, शेजारच्या बाईला आजपासून चहा नाही, बंद. तिला स्पष्ट सांगायचं, मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, मला शिव्या देऊ दे, जाऊ द्या, मला खाऊ दे. हसती म्हणली साखर उष्णी लागती, डब्या सगळं तुला ने, पण तू पांढरे पाय माझ्या घरात लावू नको. याचं काय? याचं कारण, शेजारची बाई आपला चहा पिते, आपली माहिती काढते आणि शेजारी जाऊन सांगते. आणि पाया पडून सध्या तुम्हाला राग येईल, आपल्या घरातल्या घटना कधी दुसऱ्याला सांगत जाऊ नका. सांगत जाऊ नका. शेजारच्या लोकांना ती संधी असते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय कधी नाही. बा घरोघर मातीच्या चुले ते घडणार आहे. बा भांड्याला भांड लागणार आहे. मतभेद होणारच आहे. प्रारब्ध वेगळे, संचित वेगळे, क्रियमान वेगळे, शहरा वेगळा आहे, वागणं सुद्धा वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे. आपल्या घरातली भांडणं कधी दुसऱ्याला सांगायचे नाही. एकाच वाक्यात ऐका, माझा राम उद्या गादीवर बसणार आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. इतकं रामावर कैकेयीचं प्रेम होतं. मोत्याचा हार दिला होता. पण पुढं ऐका, फक्त ती शेजारची आली, रामायण उलट बुंगावलं महाराज. बुंगलं म्हणजे साधं बुंगलं नाही, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला.
ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला, महिला मंडळ याच्यात नवल नाही. पण ज्याच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्याची मुलगी कधी स्वप्नात सुद्धा गरीब होईल असं वाटत नव्हतं, त्याचीच मुलगी वलकले नेसून वनवासाला गेली. आणि ते तर काहीच नाही. आजराजाचा मुलगा जनकाचा व्याही राजा दशरथ पुत्र शोकाने मेला आणि सक्का भाऊ भावाच्या पादुका घेऊन राहावा लागला. एवढा तमाशा त्या मंथरकेनं केला. तेवढी जर आली नसती रामायणाला डागच नव्हता. तुमचं काय मत आहे? शेजारच्या बाईला आजपासून एंट्री नाही, फायनल. आता घरी गेल्या सांगून टाका तिला, बाई उद्यापासून माझ्या घरी कालवण आहे ना, मी लोणचं भाकरीला सोडेल, पण तुझ्या वाटीवर कालवण नको. तुम्हाला वाटीभर कालवण देती आणि अख्ख्या गावाला सांगती तिच्या घरी कालवण नव्हतं. बरं, शेजारी इतके हुशार आहेत, शेजारी इतके हुशार आहे महाराज, कालवण घेऊन येतात आणि घेऊन जात्यात, फुकट देत नाहीत. तुमचं आम्हाला द्या, तुमचंही नको आणि आमचंही नको. फायनल झालं. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल झालं. तिन्ही ओव्या क्लिअर झाल्या. पुढच्या ओळीकडे वळालो. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तो ज्ञानियांचे राजे आहे, कैवल्याचा पुतळा आहे, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायांचा आहे. आणि ज्ञानोबारायांचा अभंग आहे, पण त्याला शेवट बाप रखमादेवर आहे. इथं घोटाळा आहे थोडा, तेवढा सांगून टाकतो पुढे सरकतो. आजच्या अभंगाला कडवे तीनच आहेत. आणि अभंग हा मोबाईल मध्ये घेते, अभंग हा ज्ञानेश्वर महाराज आहे. निर्बस आहे बरे, अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, पण याला शेवट बाप रखमा देवर आहे. अभंगाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून यायचं नाही, यायचं नाही. काय म्हणणे. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. झालं पाहिजे ना. मग कुठंतरी कुठंतरी कोपऱ्यात बसायचं, खालून खिशातून मोबाईल घालायचा, मोबाईल मध्ये कीर्तन घेऊन जायचं. मग इकडून एक क्लिप कर, इकडून एक क्लिप कर, अर्धवट ऐकायचं, त्याचंच वाक्य करायचं आणि त्याचंच इंद्रिकाचा गेम करायचा आणि TRP छापायचा. हा धंदा बंद करा. युट्यूबला कीर्तन टाकणाराच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी पाठ पाहिजे, तर त्याने कीर्तन टाकायचं. किंवा हरिपाठ तरी गावाला म्हणून दाखवायला पाहिजे. आपल्याला गाजरं काही येत नाही आणि कीर्तनकारांच्या चुका काढून त्यांचा गेम करायचा. हा धंदा कोणता? पैसे तुम्ही कमवायचे नाही, इज्जत आमच्या घालवायची. कीर्तनकारा बोलला किंवा मुलींना बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटुळं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही कोणी. संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरी, कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार घरात राहिला नाही, बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा गुन्हा. ही स्थिती आहे आज. 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. नातू पाळणा घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीना सांगा. काय केलं पाप? जिने 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. तिने रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, तिचा गुन्हा झाला. जिने स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही. जिचं तुम्हाला का देत नाही माहिती आहे? माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावं? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात? का? तुम्ही जर त्याच्या आजीचा हिस्सा हिसकावून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या सुनबाईनं तुमच्या पाया पडावा हा बिंडोक विचार तुम्ही का करावा? का? आज कीर्तनामध्ये बसलेल्या 25 ते 40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत,
बोलायचं नाही कोणी. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. काय मत आहे तुमचं? अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अल्पवयीन. 16चा मुलगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. आहेत का नाही? बोला. नाहीये? तुम्ही काहीच बोला नाही. 16चा पोरगा बलात्कारात सापडतो, 17चा पोरगा खुनात सापडतो आणि 18 आणि 20 वर्षाचा पोरगा पंप लुटून दुसऱ्याला सुपारी घेऊन मारू शकतो. इतके खाली आपण का गेलो? का गेलो माहितीये तुम्हाला? आमच्या आयुष्यात सगळं जमलं, आम्हाला भजन जमलं नाही. भजन आणि भजन कमी पडलं का हे घडतच. नामाशी विनमुख तो नर पापी. भजन कमी झालंय. भजन तुम्ही भजन वाढवा, गाव सुधरेल. भजन वाढवा, पार्ट्या संपतील. काय राहिलंय गावांमध्ये? काय? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. थोरला भाऊ ग्रामपंचायतीला विरोधी मतदान करतोय म्हणून धाकटा त्याच्या पुरीचं लगीन मोडीतोय. ही गावातली स्थिती आहे. नाहीये? थोरल्याच्या मुलीच्या लग्नाला धाकटा भाऊ गेला नाही का? तो आमच्या साहेबाचं काम करीत नाही. साहेब लग्नाला येऊन गेले. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? मी काहीच बोला नाही. मी चुकीचं बोलतोय का? विनोद आहे हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाने, थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला. पहिला भाऊ साखरपुड्याला नाही आला. तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. माझी मुलगी एक दिवस जाणारच होती. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं पण ओठ्यावर बसावं लागत होतं. हे भावाचं चित्र आहे. साखरपुडा झालं तर मुलगी रडली. हो मुलगी रडली. आणि मुलगी साखरपुडा झाल्यावर उशीचा कवर व्हायला होईपर्यंत का रडली माहितीये तुम्हाला? का रडली माहितीये? माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. मी तर दोघांनाही पाहुणीच आहे. एक दिवस या घरातून मी जाणार आहे. माझं भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं? मी तर दुश्मन नाही आहे. मी तर हे गाव सोडून जाणार आहे, घर सोडून जाणार. आणि चुलतान बाप तर मला सारखाच आहे. पण माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर जेवायचं नव्हतं. पण माझ्या चुलत्याला माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. नाहीये? कुठे आम्ही? कुठे? कडक कपडे घालून, पांढरी केस काळी करून, मिश्या काढून, भारीतला ब्रँड घेऊन, भारीतले मोबाईल वापरून, स्वतःला शहाणं समजून धर्म वाढ